G24 एक पाऊल पुढे। नमस्कार, G24च्या रोकठोक मध्ये आपलं स्वागत। भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून युरोपातल्या परिस्थितीची त्यांचा कोणताही संसर्ग होणार नाही हा सरकारचा एक वेळचा दावा फोल असल्याचं आता सिद्ध झालंय। घसरत चाललेला जीडीपी आणि वाढत चाललेली महागाई या पार्श्वभूमीवर मध्यम वर्गाचं कंबरडं मोडलेलं आहे। यावर उपाय म्हणून पंतप्रधानांनी स्वतःच अखेर कंबर कसत पायाभूत सोयी सुधारणांच्या घोषणा केलेल्या आहेत। देशासमोरच्या आर्थिक संकटाची नेमकी व्याप्ती काय आहे, सामान्यांच्या आयुष्याला या संकटानं कशी घरघर लावली आहे आणि या संकटाच्या गर्दीतून बाहेर येण्यासाठीचे उपाय काय आहेत, या प्रश्नांचा उहापोह आज आपण करणार आहोत आर्थिक संकटांची नांदी या विशेष कार्यक्रमात। या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ अर्थतज्ञ जयराजजी साळगावकर आणि औरंगाबादच्या स्टुडिओतनं आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया देशाच्या वर्तमान आर्थिक स्थितीवर त्याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट। घसरत चाललेला देशाचा विकास दर आणि वाढत चाललेली महागाई याबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काही नव्या धोरणात्मक निर्णयांचं सूतोवाच बुधवारी केलं। पंतप्रधानांनी अशी नव्यानं कंबर कसल्यामुळे एका मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आपली अर्थव्यवस्था उभी असल्याची जाणीव सगळ्यांनाच झाली। जानेवारी ते मार्च 2012 या नुकत्याच संपलेल्या तिमाहीतील जीडीपीची कामगिरी चिंताजनक आहे। गेल्या 9 वर्षातला नीचांक गाठत जीडीपी 5.3% घसरला। जीडीपी घसरण्यामागची कारणंही तितकीच गंभीर आहेत। राष्ट्रीय उत्पन्नात झालेली 0.3% घट, सेवा क्षेत्राच्या प्रगतीचा 9.2 वरून 8.5% पर्यंत घसरलेला विकास दर, गुंतवणूक क्षेत्राची 7.8 ऐवजी 5.5% झालेली वाढ, मोठ्या उद्योगांनी गुंडाळलेल्या विस्तारीकरणाच्या योजना, परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढून घेतलेला पैसा, सामान्यांच्या खर्च करण्याच्या क्षमतेत झालेली घट आणि रुपयाची सातत्यानं होणारी घसरण अशी यामागची कारणं आहेत। 2011 मध्ये चीनचा विकास दर 9.2% होता, तर भारताचा विकास दर मात्र केवळ 6.5% राहिला। मंद गतीनं होणाऱ्या आर्थिक प्रगतीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसतोय। कंपन्यांचा नफा घटल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर मर्यादा येत आहेत। नफ्याचं प्रमाण घटल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निरुत्साह आहे। परकीय गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणात भारतातील गुंतवणूक काढून घेत आहेत। आर्थिक संकटामुळे सरकारच्या कर उत्पन्नातही घट होतीये, त्यामुळे सरकारची खर्च करण्याची क्षमताही कमी होते, तर मागणी घटल्यामुळे उद्योगांच्या उत्पादन आणि नफ्यात घट होतीये, त्यामुळे रोजगार निर्मितीही थंडावलीये। युरोपात आलेली आर्थिक मंदी आणि भारतातील वाढते व्याजदर यामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात असल्याचं अर्थमंत्री प्रणव मुखर्जी म्हणतायत। तर जागतिक परिस्थितीला दोष देण्यात अर्थ नसून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा हा परिभाग असल्याचं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे। 1991च्या आर्थिक उदारीकरणाचे अर्धवयू डॉक्टर मनमोहन सिंग हेच सध्या देशाची गादी सांभाळत असल्यामुळे 21 वर्षांनी पुन्हा एकदा या संकटातून ते देशाला कसे बाहेर काढतात यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे। G24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। आपण हा रिपोर्ट पाहिलात। चर्चेला सुरुवात करूया। माझा पहिला प्रश्न असणार आहे अर्थतज्ञ जयराजजी साळगावकर यांना। जयराजजी, आपण हे आकडे पाहिलेत, अर्थव्यवस्थेसमोर नेमकं कोणतं संकट उभं राहिलं असं आपल्याला वाटतं? सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर जे दारुण आणि भीषण संकट उभं आहे त्या संदर्भात मला सुरुवातीला मर्ढेकरांची कविता 4 ओळी कोट करायचे। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लिहिलेली कविता आहे। अस्मानावर भगवा रंग, हा भगवा आगीच्या लोळांचा भगवा आहे, बॉम्बमुळे यांचा भगवा नाही, यांचा भगवा नाही। अस्मानावर भगवा रंग आणि लाजरी समोर पोर, अजून डुलक्या घेत मोजते या होतील अंतरढोर। तशी भारताची परिस्थिती आहे। एकीकडे लोकांना प्यायला पाणी नाही, वणवण प्यायला लागते, बेसिक शेतीच्या सुविधा कमी होत चालल्या, आणि दुसरीकडे पंतप्रधान एम्प्लॉयमेंटसाठी मेगा प्रोजेक्ट्सचं इंजेक्शन देऊ पाहत आहेत। आता मेगा प्रोजेक्ट्स केले पाहिजेत, ते करू नये असं कोण म्हणत नाही, परंतु तातडीने त्यातून काही सोल्युशन मिळत नाही। त्याचा पे ऑफ पिरियड खूप लांब असतो
15 ते 20 वर्ष लागतात. त्याच्यासाठी पेन्शन फंड्स लागतात, इन्शुरन्स कंपन्या लागतात मोठ्या, की ज्यांच्याकडे प्रचंड कॅपिटल असतं. तशा प्रकारचं कॅपिटल आपल्याकडे नाही आहे. आणि परदेशी कॅपिटल आपण 26% वर जाऊ देत नाही, तेव्हा परदेशी कंपन्या घ्यायला तयार नाही आहेत. प्रकल्प रखडत आहेत असलेले, कारण ते ठराविक वेळेत झाले नाहीत आणि ठरलेल्या कॉस्टमध्ये झाले नाहीत, तर ते व्हायबल होत नाहीत. आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या व्याजदरामध्येच त्याचा विळखा पडतो आणि ते लंगडत राहतात. त्यामुळे आज एक बरं झालं की युरोपातली परिस्थिती आपल्यावर परिणाम करते हे त्यांनी मान्य केलं, आणि ती करणारच, कारण आपले जवळजवळ 30% एक्सपोर्ट युरोपवर अवलंबून आहेत. आणि यातून कसा ताबडतोब मार्ग निघेल असं मला वाटत नाही. परिस्थिती खूपच कठीण आहे, दारुण आहे. मला माधव भंडारींना प्रश्न विचारायचा आहे. यातल्या कारणांकडे आपण नंतर येऊया. याला जबाबदार कोण, सरकारची धोरणं का, या सगळ्याची आपण नंतर चर्चा करूया. मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की 1991 साली साधारणतः भारतीय अर्थव्यवस्थेसमोर प्रचंड मोठी आव्हानं निर्माण झाली होती. आजही तशाच स्वरूपाची आव्हानं निर्माण झालेली आहेत का? जर असतील तर त्या दोघांतलं साम्य काय, आणि नसेल तर यातला फरक काय? नाही, 91 सालच्या ज्या आव्हानांचा उल्लेख आपण करतात, मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा थोडी अधिक गंभीर आव्हानं आता उभी आहेत. साम्य म्हणाल तर साम्य एक आहे की त्यावेळेचे अर्थमंत्री आजचे पंतप्रधान आहेत, आणि त्यावेळेला त्यांच्या भोवतीच्या आर्थिक क्षेत्रातल्या सनदी नोकरशहांचं कोंडाळ अर्थमंत्री म्हणून होतं. तेच जवळपास कोंडाळ होता पंतप्रधानांच्या आसपास त्याच सनदी नोकरशहांचा, ज्याचा उल्लेख ड्रीम टीम असा केला गेला. मला तो शब्द वापरायचा नाहीये म्हणून मी कोंडाळ म्हटलं. हे त्यातलं साम्य आहे. फरक असेल तर एवढाच आहे की 91, मी जसं सुरुवातीला म्हणालो की 91 पेक्षा आजचं संकट अधिक गंभीर आहे. याचं कारण असं की 91 साली आपल्या देशातल्या जनतेला चांगले दिवस बघितलेलेच नसल्यामुळे त्याची काही चटक नव्हती. पण मधल्या काळामध्ये साधारणपणे 2004च्या आधीच्या 5-6 वर्षांमध्ये जे काही आर्थिक प्रगती आपल्याला बघायला मिळाली, घोडदौड बघायला मिळाली, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होताना बघायला मिळाल्या, प्रचंड पगार घेताना तरुण मुलं दिसायला लागली, विकास वाढलेला होता. त्यातून लोकांच्या सवयी आणि लोकांच्या अपेक्षा बदलल्यात की ज्या 91 साली तशा नव्हत्या. आणि त्या बदललेल्या सवयी, वाढलेल्या अपेक्षा ह्यांचं गेल्या 8 वर्षामध्ये जे फुगा फुटलाय तो त्यातला सगळ्यात मोठा फरक आहे. मला तुम्हाला एक सिरियसली असा एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आर्थिक सुधारणांचा जो वेग होता तो कमी झाला का त्याची दिशा बदलली असं तुम्हाला वाटतंय? आर्थिक सुधारणांचा वेग कमी झाला किंवा दिशा बदलली असं नाही, तर जो या तज्ज्ञ मंडळींचा लाडका शब्द आहे रोलबॅक, मला असं दिसतंय की अनेक क्षेत्रांमधल्या सुधारणाचे काटे उलटे फिरवले गेले. मी एकच उदाहरण देईन पेट्रोलियम पदार्थांचं, की 2004 पूर्वी वाजपेयींच्या सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किमती ह्या पूर्णपणे नियंत्रण रहित केल्या आणि त्याचा आंतरराष्ट्रीय बाजाराशी सांधा जोडून दिला. त्याचा परिणाम एक झाला की 15 दिवसानंतर भारतात वाढत होत्या, आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाल्या तर कमी होत होत्या. आणि हे नियंत्रण काढून टाकायचं हे आर्थिक सुधारणांमधलं मूळ सूत्र होतं. 2004 साली आमचं सरकार गेल्यानंतर, वाजपेयींचं सरकार गेल्यानंतर जे सरकार सत्तेवर आलं त्याच्यामध्ये मणिशंकर अय्यर पेट्रोलियम मंत्री झाले. त्यांनी पहिलं काम जर काय केलं तर हे 15 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला आढावा घेण्याचं काम बंद केलं आणि ते कॅबिनेट कमिटीकडे जाऊन पेट्रोलियम पदार्थांचे दर ठरवायला लागले. म्हणजे ज्या पद्धतीने आपण एक नियंत्रण काढून टाकलं होतं, म्हणजे एक प्रकारे रोलबॅक हे जे तुम्ही म्हणताय. त्यातलं दुसरं सांगतो, त्यातला दुसरा एक मुद्दा लगेच सांगून टाकतो. त्याच वेळेला वाजपेयींच्या सरकारने पेट्रोलियम पदार्थांना काही पर्याय शोधायचा प्रयत्न सुरू केला होता. 4 गोष्टी त्याच्यामध्ये केल्या. अपारंपरिक ऊर्जा असतो, अपारंपरिक ऊर्जा केलं होतं, बायोडिझेलचा प्रकल्प सोलार केला होता. एनर्जी. त्याच्याशिवाय रशियामध्ये आणि सुदानमध्ये आपले स्वतःचे साठे घेतले होते आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. हे सगळं कुठेतरी बॅक बर्नर मागे टाकलं गेलं, नाही, उलट फिरवलं गेलं, उलटे फिरवले. मला जायचं भालचंद्र कॉंगो यांच्याकडे. भालचंद्रजी, मला सांगा, ह्या संपूर्ण परिस्थितीचं गांभीर्य आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. सर्व ठिकाणी आज ह्याचीच चर्चा आहे. सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे. काय वर्णन कराल या परिस्थितीचं? का जीडीपीचा दर घटतोय? या संकटाची व्याप्ती तरी काय आहे? आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजचं जे संकट आहे ते फक्त भारतात नाही आहे,
तर जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमधले जे काही ठळक मुद्दे आहेत ते लक्षात घेतलं म्हणजे जागतिक संकटही लक्षात येईल. आजचं जे जागतिकीकरण आहे त्याचा मूळ आधार जो आहे तो शिथिलीकरण आहे. आयातीवर आधारलेलं आणि निर्यातीला भर देणारं, परदेशी गुंतवणुकीला जास्तीत जास्त महत्व देणारं, श्रीमंतांना सवलती देणारं आणि सरकारचा खर्च कमी झाला पाहिजे या काळी सरकारची आवश्यक त्या क्षेत्रातनं माघार घेणारं हे धोरण आहे. हे अमेरिकेपासून ग्रीकपासून सगळ्यांनी राबवलेलं धोरण आहे. चीन हा त्याला अपवाद आहे. आणि आज आपण बघतोय की सगळे देश ह्या संकटात सापडलेले आहेत. भारत 1991 साली जितका इंटिग्रेट झाला नव्हता ग्लोबल इकॉनॉमी बरोबर त्याच्यापेक्षा आज जास्त इंटिग्रेट झालेला आहे. आणि म्हणून हे संकट आपल्याला जाणवतंय, आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण याचा विचार केला पाहिजे. सगळ्या जगामध्ये आज भांडण काय चाललंय की सरकारी तूट वाढती आहे, त्यामुळे सरकारवरचा विश्वास गुंतवणुकीदारांचा कमी होतोय आणि म्हणून सरकारने विश्वास दाखवण्यासाठी आपली तूट कमी करा म्हणून जे श्रीमंत झालेले आहेत, जे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवत आहेत ते सतत सबसिडी कमी करा, पेट्रोलचे दर वाढवा, डिझेलचे दर वाढवा, सरकारचा खर्च कमी करा, लेबर लॉज मध्ये रिफॉर्म करून कामगार स्वस्त करा, अशा प्रकारचं एक दडपण ज्याला ते आर्थिक सुधारणा म्हणतात असं आणतंय. परंतु हा रस्ता संकटात नेणारा आहे हे आता सगळ्यांना जाणीव झालेली आहे आणि म्हणून ह्याच्यामधनं कसा मार्ग काढायचा याच्याबद्दल निश्चित उपाय नसल्यामुळे एक ज्याला आपण पॉलिसी एक प्रकारे सरकारची चुकीची धोरणं याला कारणीभूत आहेत. अनंतराव, ऑल रोड्स आर लिडिंग टू यू. तुमच्याकडेच ही सगळी बोटं दाखवली जात आहेत. काय सांगाल, तुमच्या चुकीच्या धोरणांचा हा परिपाक आहे की नाही? अजिबात नाही. भंडारीजी मध्ये बोलले, त्यांचे आभार मानतो की गेल्या काही वर्षामध्ये देशात विकास झालाय. त्यांनी आता त्यांनी 2004च्या साली मान्य केलं. मुद्दा असा आहे की मांडलेला आहे. आता जसं कांगो म्हणाले की आंतरराष्ट्रीय याचा परिणाम होतोय. तुम्ही बघायला गेलात तर आज युरोपमध्ये जो क्रायसिस चाललेला आहे, ग्रीस कोलमडलं, स्पेनमध्ये गेल्या आठवड्यामध्ये तिथल्या ज्या लिडिंग बँक्स आहेत त्यांनी $23 मिलियन सरकारकडनं द्यावेत आम्हाला वाचवायला अशी मागणी केलेली आहे. तिथे अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे, ग्रीसमध्ये अडचणीत आलेली आहे आणि सगळ्याकडची गुंतवणूक भारताशी संबंधित असल्यामुळे नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम होतो. एक उदाहरण देतो. अनंतरावजी, एक मिनिट, त्यांची अर्थव्यवस्था आपल्याशी निगडीत असायला, कारण त्यांच्याशी आपला ट्रेड एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आता साधं उदाहरण देतो पुण्यामधलं. पुण्यामध्ये जो हिंजवडी IT सेक्टर आहे 3 ते 4 हजार कोटीचा एक्सपोर्ट देत होता. आज अमेरिकेमधनं एक तर ओबामांनी राष्ट्रपती त्यांनी तिथे काही रिस्ट्रिक्शन आणली आहेत आउटसोर्सिंगवर, त्यांची धोरणं बदलली आणि त्याचा परिणाम तुम्हाला हिंजवडीत सुद्धा दिसायला लागलेला आहे मायक्रो स्केलवर. आता या सगळ्याचा जर परिणाम बघितला तर देशाच्या अर्थव्यवस्था आता ग्लोबलायझेशनमुळे ही काही इंडिपेंडेंटली राहू शकत नाही. दुसरं एक असं आहे की मी प्रत्येक व्यासपीठावर बोलतोय, कदाचित आवडणार नाही लोकांना, पण आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या, मला वाईट वाटतं आमचा पक्ष सुद्धा त्याच्यात आहे असं काही मी म्हणत, पण लोकसंख्या ही ग्रोथला हानिकारक ठरते याबद्दल कुठलाही राजकीय पक्ष, कुठल्याही संस्था जोमानी बोलत नाहीत. का घाबरत आहे त्याचं मला कारण कळत नाही. आनंदरावजी, तुम्ही तुमच्यावर जो आरोप होतोय, तुमच्या पक्षावर जो आरोप होतोय त्याला एक प्रकारे तुम्ही डिफ्लेक्ट करताय, वळवताय. थेट आरोप आहे, रोलबॅक करताय. सुधारणांची गती, सुधारणांचा वेग, सुधारणांची दिशा तुम्ही रोलबॅक करताय आणि कांगोजींनी तर उदाहरणासहित तुम्हाला दाखवून दिलं की काँग्रेसच्या नीतिमत्तेमुळे, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे घडलेलं आहे. अजिबात नाही. काँग्रेसने 91 पासून सातत्यानं धोरण राबवलेलं आहे, त्याच्यात काही फारसा फरक झालेला नाहीये. काल तर पंतप्रधानांनी जी अनाउन्समेंट केली आहे त्याला तर आणखी चालना देणारी आहे. कारण बेसिक मी काय अर्थतज्ञ नाहीये, पण आर्किटेक्ट प्रोफेशन नाही, आम्हाला बांधायची माहिती आहे फक्त. पण म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरला जे काल प्राईम मिनिस्टरनी घोषित केलेलं आहे, सगळे अर्थतज्ञ सांगतात की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा प्रोजेक्ट्स आणले म्हणजे पुन्हा लोकांना कामं मिळतील, रोजगार मिळतील आणि त्या अनुषंगानं इकॉनॉमीला फायदा होईल. 9,500 किलोमीटरचे रस्ते करायचं सरकारनं घोषित केलंय. आंध्र प्रदेश आणि बंगालमध्ये 2 मोठे पोर्ट बांधायचं ठरवलेलं आहे. एलिव्हेटेड मुंबई कॉरिडॉरला 20,000 कोटीची योजना दिली. अनेक प्रकारच्या सोयी सुधारणा येणार आहेत. एक उदाहरण देतो की त्यांनी शेअर बाजाराचा उल्लेख केला. आज युरोपमधल्या मार्केटचं गेल्या आर्थिक वर्षातलं सरासरी यील्ड जे आहे ते
4.2% आहे. अमेरिकेचं 2.4% आहे, पण भारतातलं शेअर मार्केटचं सरासरी 6 ते 7% अजूनही आहे. आणि त्यामुळे परदेशातले लोक काही गुंतवणूक करत आहेत, पण त्यांनी काढून घेतले पैसे की पुन्हा अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. आणि विशेष शेअर मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट अजूनही इंटॅक्ट आहे अशा प्रकारचा दावा करतायत. हा दावा कितपत खरा आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि या यील्ड बद्दलही चर्चा करणार आहोत. चर्चा अतिशय इंटरेस्टिंग होत चालली. झी 24 तास एक पाऊल पुढे.